नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोगनोळी ग्रामपंचायतीकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी निधी नाकारला. SC/ST समाजाचा संताप, उपोषणाचा इशारा. कोल्हापूर जिल्ह्यातील कोगनोळी गावात ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी मिळणारा 25% निधी यंदा नाकारल्याचा आरोप SC/ST समाजाने केला आहे. यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रशासनाने समाधानकारक उत्तर न दिल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. कोगनोळी ग्रामपंचायत प्रशासनाने यंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी 25% निधी न दिल्याने SC/ST समाज आक्रमक झाला आहे. देशभरात मोठ्या उत्साहात जयंती साजरी होत असताना कोगनोळीमध्ये मात्र निधी नाकारण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. समाजाच्या वतीनं सांगण्यात आलं की दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. मात्र ग्रामपंचायतीने आपली जबाबदारी झटकली. निधी न मिळाल्याने समाजातील नागरिकांनी घरगुती वर्गणी काढून कार्यक्रम पार पाडला. या व्यतिरिक्त जयंती स्थळाची स्वच्छता करण्यासाठी दिलेल्या निवेदनालाही प्रशासनाने प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप करण्यात आलाय. कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांनी अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांना निमंत्रण देऊनही एकही सदस्य कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही, याचा निषेध समाजाने नोंदवला आहे. दरम्यान या प्रकरणी 15 दिवसात सविस्तर उत्तर न मिळाल्यास ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसण्याचा इशारा समाजाचे प्रमुख संदीप दाभाडे यांनी दिला आहे. मी संदीप दाभाडे, कोगनोळी, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव. आंबेडकर जयंती आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात आम्ही साजरी करतो आहे, जल्लोषात साजरी करतो आहे. परंतु ह्यावर्षी ग्रामपंचायत प्रशासनाने जो 25%चा निधी येतो तो आम्ही तोंडी मागणी करून लेखी निवेदन देऊन देखील सुद्धा इथल्या ग्रामपंचायतीने तो निधी नाकारण्यात आलेला आहे. आम्हाला दिला नाही आहे. इथल्या समाजाला स्वच्छता देखील आम्ही म्हणजे लेखी निवेदन देऊन स्वच्छता देखील आमच्या जयंतीच्या ठिकाणची केलेली नाही आहे. एवढंच. मी संदीप दाभाडे, भीमनगरचा सामान्य नागरिक. प्रत्येक वर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करतो आहे. परंतु ह्या वेळेला ग्रामपंचायत प्रशासन याने जो 25%चा रकमेचा जो निधी येतो तो आम्ही वारंवार आमची 15 दिवस मुलं जाऊन देखील तोंडी माहिती देऊन देखील आणि लेखी निवेदन देऊन देखील इथल्या ग्रामपंचायत प्रशासनाने निधी दिला नाही आणि तो नाकारण्यात आलेला आहे. आणि ग्रामपंचायतीनं स्वच्छता देखील आमच्या जयंतीच्या याची केलेली नाही भीमनगरमधली. भीमनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भीमनगर ही नगर आहे. तर इथल्या प्रशासन व्यवस्थेने जे आंबेडकर जयंतीला 25% रकमेतला जो निधी नाकारण्यात आला आणि जो आमच्या समाजावरचा अवमान करण्यात आला त्या याच्यात हा कुठल्या कायद्यात बसते जे बाबासाहेबांच्या अनुदाना म्हणजे घटनेच्या मधून जो आम्हाला निधी मिळतो तो इथल्या प्रशासन व्यवस्थेनं कुणाच्या दबावाखाली येऊन निधी नाकारण्यात आला याचं आम्हाला उत्तर देण्यात यावं पूर्ण समाजाला. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.